म्हणजे आपल्याकडे फक्त जातींमध्येच नाही तर आपल्या धर्मामध्ये पण बरंच हे आहे, बरोबर आहे. आणि एवढंच नाही तर रेससुद्धा, म्हणजे आपल्या ईशान्य भारतामध्ये मंगोलियन हे आहे, म्हणजे चिनी जे म्हणतो ना आपण, मग ती रेस आहे आपल्याकडे. पण ते सुद्धा काय म्हणतात, म्हणजे मध्ये तुम्हाला एक मंत्री आहेत ईशान्य भारतातले, ते काय म्हणाले होते की नाही हम तो बीफ खाएंगे, हमारे धर्म में तो हम हमारे, ते हिंदूच आहेत, नाही ते ख्रिश्चन आहेत सॉरी, तो हमारे धर्म में हम खाते हैं बीफ, तो हम तो खाएंगे. पण तरी सुद्धा काही ठिकाणी मग बीफला बंदी असेल, मग हे ठिकाणी आहे, मग ज्याला बंदी आहे तोही म्हणतो की नाही माझ्या याच्यानुसार चाललंय, त्यालाही वाटतं की नाही बीफ मी इथं खाऊ शकतो. एवढंच काय, गोव्याचे ते मंत्री होते ना, मुख्यमंत्री वारले बघा, त्यांचं नाव मी विसरलो, पर्रिकर. तर पर्रिकर पण म्हणाले होते की नाही गोव्यामध्ये आम्ही बीफ खाणार, बरोबर आहे. तर ही जी काही म्हणजे विषमता जी आहे किंवा विविधता आणि विषमता ह्या ज्या काही, हे कुठंतरी या आरक्षणाच्या माध्यमातून हे साध्य झालं की रिजिजूंना पण वाटतं मायनॉरिटी जरी असलो तरी मला इथं रिप्रेझेंटेशन आहे, बरोबर आहे. तुम्हाला सांगतो राज्यसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन प्रतिनिधित्व होतं, 2 सीट्स होत्या. म्हणजे प्रत्येक घटकाचा इथं विचार केलेला आहे. एवढ्या घटकांचा विचार करणं आणि एवढी विविधता असताना तो विचार करून जे हे दिलंय, म्हणजे आरक्षण हे एक माध्यम, इट्स अ टूल टू ब्रिंग द पीपल टुगेदर, टू मेक देम नो की येस देर इज समथिंग फॉर मी इन दिस कॉन्स्टिट्यूशन अँड इन दिस कंट्री, सो दिस कंट्री इज माइन. पण समजा हेच लोक सगळे वंचित राहिले असते, आज आपल्यामध्ये सिव्हिल वॉर झाला असता, दक्षिण उत्तराचा सिव्हिल वॉर झाला असता. ईशान्य भारतातले लोक कधीच म्हणाले असते हे हमारा भारत आहे नाही, आणि तेही वेगळे झाले असते, ते वेगळे झाले असते, आणखी कोण कोण वेगळं झालं असतं. दक्षिण भारतात तर होतच ना ते वेगळं, म्हणजे ते पक्षाचं नाव आपण देश म्हणून लावतात ते. सो ती भावना त्यांच्याकडे होतीच ना. पण ती भावना कुठे कमी होते तर ती या संविधानामध्ये, कारण संविधानामध्ये प्रोव्हिजन्स आहेत की तुमचं म्हणणं मांडायला तुम्हाला इथं जागा आहे. नुसतं म्हणणं मांडायला नाही तर तुम्हाला तुमचा विकास करण्यासाठी इथं जागा आहे, तुम्हाला नोकऱ्या मिळण्यासाठी इथं प्रोव्हिजन आहे, तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी इथं प्रोव्हिजन आहे. हे जे काही संविधानाच्या माध्यमात झालंय ना, यामुळेच एकात्मता आणि विकासाला आपल्याकडं हे मिळालं. अन्यथा या देशामध्ये सिव्हिल वॉर झाले असते, पाण्यावरून वॉर झाले असते.